चोरी प्रकरणाचा छडा लावीत संबंधित मुद्देमाल मूळ मालकांना पोलिसांनी केला सुपूर्द। पालकमंत्र्यांची सकारात्मक भेट, सैन्य दलातील बडतर्फ जवानांचे उपोषण मागे। आणि पिंपळादेवी शैक्षणिक विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न। जिल्हाभरातील विविध पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यातील चोरी प्रकरणाचा छडा लावीत संबंधित चोरीचा मुद्देमाल मूळ मालकांना हस्तांतरित करण्यात आला आहे। प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते मूळ मालकांना त्यांचा चोरीस गेलेला माल पोलीस विभागाच्या वतीने देण्यात आला आहे। धुळे जिल्ह्यात घडलेल्या विविध घरफोडीत तसेच चोरीच्या घटनांचा छडा लावीत धुळे जिल्हा पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी बहुतांश गुन्ह्यामध्ये चोरीचा मुद्देमाल चोरट्यांकडून हस्तगत केला आहे। संबंधित मुद्देमाल मूळ मालकांना कायदेशीर प्रक्रिया पार पाडून पोलीस विभागाच्या वतीने परत करण्यात आला आहे। भारतीय प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते संबंधित मुद्देमाल मूळ मालकांना देण्यात आला आहे। यावेळी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, आमदार अनुप अग्रवाल, आमदार राम भदाणे, खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्यासह पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। संबंधित मुद्देमालामध्ये मोठ्या प्रमाणात सोन्या चांदीच्या दागिन्यांचा त्याचबरोबर अँड्रॉइड मोबाईल यांचा समावेश आहे। दरम्यान चोरीस गेलेला मुद्देमाल वस्तू परत मिळत असल्याने मूळ मालकांनी समाधान व्यक्त केले आहे। धुळे शहरात बडतर्फ जवानांनी शासनाविरुद्ध उपोषण सुरू केले होते। दरम्यान पालकमंत्री जयकुमार रावल यांनी प्रजासत्ताक दिनी संबंधित जवानांची भेट घेत त्यांच्या मागण्यांबाबत सरकारशी सकारात्मक चर्चा करण्याचे आश्वस्त केल्याने संबंधित जवानांनी उपोषण मागे घेतले आहे। संरक्षण सेवेतील बडतर्फ जवानांनी काही मागण्या मांडीत धुळे शहर क्यूमाइन क्लब मैदान नजीकच्या जागेत आमरण उपोषण सुरू केले होते। दरम्यान भारतीय प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री जयकुमार रावल यांनी संबंधित आंदोलनकर्त्यांची भेट घेत त्यांच्या मागण्या समजून घेतल्या आहेत व या विविध मागण्या प्रकरणी सरकारशी सकारात्मक चर्चा करण्याबाबत आश्वस्त केल्याने संबंधित बडतर्फ जवानांनी आपले उपोषण आंदोलन मागे घेतले आहे। यावेळी पालकमंत्री जयकुमार रावल, आमदार अनुप अग्रवाल, आमदार राम भदाणे व सहकारी उपस्थित होते। धुळे शहरात बडतर्फ जवानांचे सुरू असलेले उपोषण प्रश्न पालकमंत्री जयकुमार रावल यांनी सकारात्मक बाजू शासनाकडे मांडली जाईल। मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्तक्षेपानंतर क्यूमाइन क्लब परिसरात असलेल्या उपोषणकर्त्या जवानांनी रविवारी 26 जानेवारी रोजी दुपारी 3:30 वाजेच्या सुमारास उपोषण मागे घेतले। धुळे शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून भारतीय सैन्य दलातील बडतर्फ करण्यात आलेल्या सैनिकांचे आमरण उपोषण सुरू होते। या आंदोलक जवानांची राज्याचे पणन व शिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी भेट घेतली आहे। त्याचबरोबर त्यांच्या व्यथा जाणून घेत केंद्रीय संरक्षण मंत्र्यांची या संदर्भात भेट घेऊन या सर्व जवानांच्या व्यथा मांडणार असल्याचे आश्वासन देत या सर्व उपोषणकर्त्या जवानांना उपोषण मागे घेण्याची विनंती करण्यात आली व मंत्री जयकुमार रावल यांच्या विनंतीला मान देत या सर्व उपोषणकर्त्या सैनिकांनी आपले आमरण उपोषण मागे घेतले आहे। मंत्री जयकुमार रावल यांच्या हातून या उपोषणकर्त्या जवानांनी ज्यूस पिऊन आपले उपोषण मागे घेतले आहे। या संदर्भात काय तोडगा काढता येईल तो मी काढण्याचा प्रयत्न केंद्रीय संरक्षण मंत्र्यांशी बोलून करेन, असे आश्वासन यावेळी मंत्री जयकुमार रावल यांनी संबंधित उपोषणकर्त्या जवानांना दिले आहे। मला धुळे जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने आपले आर्मीचे काही जवान, काही रिटायर्ड जवान, काही सर्व्हिसमधनं बडतर्फ जवान या सगळ्यांचं इथे उपोषण मागच्या 25 दिवसापासून चालू होतं। 21 तारखेपासून चालू होतं आणि आपले जवान किंवा सामान्य माणूस कोणी उपोषण करतंय, काही त्याच्या बाबतीतल्या त्याची व्यथा आहेत, नाराजगी आहेत, त्याच्यातनं मार्ग काढण्याचं काम लोकप्रतिनिधी आणि राज्याचं सरकारचा भाग म्हणून आमची आहे। मी त्यांना भेट दिली आणि सारे माझे परिचितच आहे।
एक कार्यकर्ता म्हणून या सगळ्यांची माझे ऋणानुबंध आलेले आहेत। मी देशाचे संरक्षण मंत्री यांना स्वतः भेटणार आहे। यांचे जे काही किफायत अडचणी आहेत, यांचे जे काही समस्या आहेत या मी मांडणार आहे आणि यांच्या वेगवेगळ्या समस्या आहेत, वेगवेगळे केस टू केस आणि थोडंसं त्यातलं कधी कधी त्यांचं म्हणणं आहे आमच्यावर अन्याय झाला आणि त्याच्या माध्यमातून थोडीशी समन्वयाची भूमिका तर सहानुभूतीची भूमिका आमच्याबद्दल असली पाहिजे होती। कारण 10-15 वर्ष त्यांनी मिलिटरीमध्ये काम केलं। अर्थात हा सगळा मिलिटरीच्या अंतर्गत भाग आहे, परंतु ज्या जनतेचा आवाज आहे, भूमिका आहे, माहिती आहे, त्यांचं काय सांगणं आहे ते जरूर येता योग्य कानापर्यंत पोहोचलं पाहिजे। देशाच्या सर्वोच्च पदावर संरक्षण मंत्री बसले, त्यांच्या कानापर्यंत विषय टाकून ग्रीव्हन्स रिड्रेसल मेथड जी आहे, एखाद्याची समस्या असेल, अडचण असेल तर त्याला अडचण मांडण्याची सुद्धा एक न्यूट्रल भूमिका, त्याच्यामध्ये त्यांची जी मागणी होती की काही सिव्हिल IAS अधिकारी असतील, अजून काय अधिकारी असतील, असे सुद्धा त्या कोर्टामध्ये बसले पाहिजे। जर जो अधिकारी त्यांच्यावर कायदे कारवाई करतो तो जर करेल तर आमच्यावर अन्याय होता, अशी त्यांची भूमिका होती। त्या भूमिकामधनं काही मार्ग आहे काय पर्याय व्यवस्था आहे का, या संदर्भातली चर्चा करण्यासंदर्भात ही भूमिका मी मांडणार। चेहरा आणि शरीरावरील अनावश्यक केस, मुरूम, गोंधन तसंच चेहऱ्यावरील पुटपुळ्या, चेहऱ्यावरील व्रण, डाग, मोस, वांग या आणि यासारख्या अन्य व्याधींपासून आपण त्रासला आहात का? मग एवढी चिंता करताय कशाला? कारण लेसर मशीनद्वारे उपचार पद्धती आता आपल्या धुळे शहरातच उपलब्ध झाली आहे। गोंधन काढण्यासाठी अत्याधुनिक QC's लेसर मशीन, आपल्या चेहऱ्यावरील तसेच त्वचेवरील विविध समस्यांच्या निवारणासाठी धुळे जिल्ह्यातील प्रख्यात त्वचारोग तज्ञ डॉक्टर भूषण चौधरी यांचं चौधरी त्वचारोग क्लिनिक, गली नंबर 4, पाट बाजार, धुळे। फोन 235-570। विद्यार्थ्यांनी स्वतःची प्रगती साधण्यासाठी शैक्षणिक विकासाकडे विशेष लक्ष द्यावे। विद्यार्थी विकासातूनच राष्ट्राचाही विकास निश्चितपणे होईल, असे प्रतिपादन मान्यवरांनी श्री पिंपळादेवी शैक्षणिक संस्थेच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी व्यक्त केले आहे। यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला आहे। धुळे शहरालगतच्या मोहाडी उपनगर येथे श्री पिंपळादेवी शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे विद्यालय आहे। शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या या विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ नुकताच 28 जानेवारी रोजी संपन्न झाला आहे। या प्रसंगी माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री मनीष पवार, डॉक्टर मंदार मस्कर, भूषण बाविस्कर, संस्थेचे अध्यक्ष विनायक बापूजी शिंदे, SS पाटील यांच्यासह मुख्याध्यापक व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करीत गुणगौरव करण्यात आला आहे। विद्यार्थ्यांनी अभ्यासावर विशेष लक्ष केंद्रित करावे। विद्यार्थी विकासातूनच राष्ट्राचा विकासही होईल, अशी भावना या प्रसंगी व्यक्त करण्यात आली आहे।